रत्नागिरी में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में पूर्व विधायक डॉक्टर विनय नातू ने वरिष्ठ नेता भास्कर जाधव पर जातिगत राजनीति करने और राजनीतिक स्वार्थ साधने के गंभीर आरोप लगाए। डॉक्टर नातू ने कहा कि हाल ही में आयोजित एक सभा से ही यह विवाद शुरू हुआ, जिसमें जातियों के बीच दरार पैदा करने की कोशिश की गई और एक खास समाज को अपने समर्थन में लाने का प्रयास भी किया गया। माननीय शिंदे साहेब, माननीय गोगावले साहेब, माननीय उदय सामंत साहेब हे राज्याचे तीनही मंत्री गुहागरमध्ये आले आणि गुहागरमध्ये ज्या सभागृहात त्यांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला, म्हणजे त्याच सभागृहात ही सभा झाली। खरं आता त्याच्यामध्ये अनेक विषय वेगवेगळे आले, अनेक जण मला प्रश्न विचारायला लागले। खरं तर सारस्वतांनी सर्व प्रवेश करवून घेतले सारस्वत ब्राह्मणांनी आणि कोकणस्थ ब्राह्मणांना प्रश्न विचारले जातात अशी खरी स्थिती आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षप्रवेश करवून घेतले त्यांनी खरी त्यांची कळ दाबली, त्यांनाच विचारलं पाहिजे की आता हे इतके का चिडलेले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जिल्हा परिषद सदस्य जे होते ते त्यांना सोडून चालले आणि त्याच्या बाबतीत त्याच्यानंतर केलेली ही सभा होती, त्याच्यामधले विषय आहेत। म्हणजे आता आमचे सर्व अजून सैनिक तसेच जागेवर आहेत, हे दाखवण्याकरिता केलेल्या सभेतली हे वक्तव्य आहेत। त्यामुळे ही वक्तव्य आणि बाकीचं ही राजकीय सभा होती। या राजकीय सभेमध्ये खोत, ब्राह्मण या सर्व विषयांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करण्याचं काम सुरू आहे। हे सरकार महायुतीचं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना योग्य पद्धतीचा न्याय दिला गेला पाहिजे, याच्याकरता राज्यस्तरीय सूत्र ठरलेलं आहे। त्या सूत्राप्रमाणे काम झालं पाहिजे, हा माझा एक मुद्दा होता। आणि दुसरा मुद्दा होता की जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती असलं पाहिजे आपल्या कुठल्या तालुक्यात किती लोकसंख्या आहे, कुठल्या तालुक्यात कुठली पर्यटन स्थळं आहेत, ही त्यांना माहिती असली पाहिजे आणि निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे। याकरता मी सर्व विषय सविस्तरपणे मांडला। त्याचा कोणाला राग आला, कोणाला चांगलं वाटलं आणि कोणाला हा एक अभ्यास भरपूर दिवसांनी असू शकतो हेही पटलं। त्यामुळे काही जणांनी अभ्यासही सुरू केला की आम्हाला निधी कसा मिळेल। साहेब, गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप वाढण्यापेक्षा शिवसेना शिंदेगड वाढताना दिसून येत आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिवसेनेचा जिल्हा परिषदेला शिवसेनेला सर्वाधिक जागा महायुतीमध्ये देण्यात येतील, आपल्याला काय वाटतं? आता असं महायुतीचं वाटप होणार आहे ना, अजून तरी काही वेगवेगळं वाटप करायचं ठरलेलं नाही, त्यामुळे महायुतीचं वाटप होणार आहे। महायुतीचं वाटप झाल्यानंतर बघू। मी फक्त प्रशासनानं काय केलं पाहिजे, कारण जिल्हा नियोजनचा निधी योग्य पद्धतीनं वाटप करण्याकरता जिल्हा नियोजन समिती आणि त्याचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी जबाबदार आहेत। त्यामुळे जर तालुक्यातला अनुशेष वाढला तर ती जबाबदारी पर्यायानं सरकारच्या जो अधिकारी जबाबदार आहे त्याच्याकडे जाते। त्यामुळे तालुक्यांमधला अनुशेष वाढू नये। एक काळ विभागावरचा अनुशेष दूर करण्याचं काम युती सरकारनंच केलं आणि कोकणवरचा अनुशेष हा युती सरकारनंच दूर केला। असं असताना महायुती सरकारमध्ये तालुक्यामधला अनुशेष वाढू नये एवढाच माझा त्यातला प्रयत्न। या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण करण्याचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून परत सुरू झालं आहे। त्याची एक काही दिवसापूर्वी गुहागर तालुक्यात बैठक झाली, तिथे अशाच जातीवाचक विषयांचा उल्लेख केला गेला। त्याच्यावरती संघटनेनं काही पत्र लिहिलं आणि परत पत्र होत काल आणखीन जातीवाचक ह्याच्यामध्ये उल्लेख आला। पण हा गेले अनेक वर्ष चालू असणारा विषय आहे। अनाजी पंताची उपमा प्रत्येकाला द्यायची, हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे।
आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत. याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायच्या आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं, या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे. आणि जातीच्या आधारे जे मतदार आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत यांना घाबरवण्याचं काम वेगळं सुरू झालेलं आहे. युतीमध्ये किंवा कुठल्याही युतीच्या वाटपामध्ये सन्मानजनक युतीच्या जागांचं वाटप व्हावं लागतं आणि सन्मानजनक युतीच्या जागांचं वाटप झालं तरच युती होते, अन्यथा अडचणी तयार होतात. त्यामुळे ह्या सन्मानजनक युतीच्या वाटपाची चर्चा सुरू झाली की मग स्वतंत्र लढायचं आहे का युतीत लढायचं आहे हे नंतर ठरणार आहे. पण युतीची चर्चा होण्याआधीच जर कोण म्हणायला लागले स्वतंत्र लढायचे तर सर्वांना सर्व मार्ग मोकळे आहेत, असं काही कोण कोणाला बांधून ठेवू शकत नाही. पण युतीची चर्चा होण्याआधी जर कोणी बोलायला लागले नेते तर तेही किती संयुक्तिक आहे याचा महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना विचार करायला सांगू.